हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, कच्ची दाबेली. तुम्ही बघू शकता आपली कच्ची दाबेली किती मस्त दिसते तर, आणि टेस्टलासुद्धा ती तितकीच छान लागते. तर आता आपण ठेल्याप्रमाणे कच्ची दाबेली घरी कशी बनवायची ते बघणार आहोत, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने. अगदी सोपी रेसिपी आहे, पण खूप काही बनवायचं आहे, तर पटापट बनवायला घेऊया. तर एका कढईमध्ये मी अर्धी वाटी चिंच ही 2 वाटी पाण्यामध्ये भिजत घातली होती. त्याचा कस आपण घेतलेला आहे. या चिंचेच्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत, त्यामुळे टेस्ट खूप छान येते चटणीला. तर सगळ्यात आधी आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साखर, त्यामुळे चटणीला आंबट गोड चव येते छान. तर नेक्स्ट आपण यात घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपण दाबेली मसाला यात घालणार आहोत, आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत चवीपुरता मीठ. मीठ असं खूप घालायचं नाही. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता याला छानपैकी एक उकळ येऊ द्यायची. उकळ आल्यामुळे याला काय होतं, छानपैकी दाटसरपणा येतो आणि चटणी एकदम छान घट्ट होते. तर आपल्याला अशाच प्रकारची ही चटणी बनवायची असते, घट्ट स्वरूपामध्ये. तर एकदम मस्त प्रकारात आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि नेक्स्ट आपण तिखट शेंगदाणे बनवायला घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी टाकलेलं आहे 1 टेबलस्पून तेल. या तेलामध्ये आपल्याला मी अर्धी वाटी शेंगदाणे हे घेतलेले आहेत. हे मी जे आपले खारे शेंगदाणे मिळतात त्याचा वापर केलेला आहे. दाबेलीसाठी त्याच शेंगदाण्यांचा वापर करायचा असतो. बघा, हे व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत. टेस्टसाठी आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट आणि पाव चमचा दाबेली मसाला. दाबेली मसाला हा आपण जितके पण प्रकार यात बनवणार आहोत त्यामध्ये आपण दाबेली मसाला घालायचा आहे. थोडं चवीपुरता मीठ. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. या शेंगदाण्यांना आता 2 मिनिट मस्तपैकी छान फ्राय करून घ्यायचं आहे. किती मस्त दिसत आहेत ते शेंगदाणे, बघू शकता तुम्ही. दाबेलीमध्ये पण हे खूप छान लागतात. काही ठिकाणी फक्त साधे खारे शेंगदाणे वापरले जातात, पण अशा पद्धतीने जर केले तर वेगळीच टेस्ट येते अजून. एकदम मस्त बघू शकता तुम्ही फ्राय झालेले आहेत ते. आपण आता काढून घेऊयात आणि नेक्स्ट आपण आता मसाला बनवायला घेऊयात, जो आपण दाबेलीमध्ये भरतो. सगळ्यात आधी आता आपण दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी घेतलेला आहे 2 पडी तेल. तेल तापल्याच्या नंतर आपण त्यात एक एक करून सगळे मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. नेक्स्ट आपण यात घालणार आहोत 4 चमचे दाबेली मसाला, ज्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये. सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत जी आपण चिंचेची चटणी बनवली आहे, ती आपण 4 टेबलस्पून ती चटणी आपण यात घालणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चटणी टाकल्यामुळे काय होतं, त्याला अजूनच वेगळी छान टेस्ट येते. मस्त त्या मसाल्यांमध्ये ती चटणी छानपैकी फ्राय होऊ द्यायची. नंतर आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. ते मसाले बघा किती मस्त छानपैकी शिजत आहेत. तर
आता आपण यात घालणार आहोत जे आपण उकडलेले बटाटे असतात ते. अर्धा किलो मी बटाटे घेतलेले होते, ते आपण यात व्यवस्थित छानपैकी स्मॅश करून घालणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे बटाट्यांना असंच यामध्ये छानपैकी मिक्स करूयात. तर चला, आता आपले बटाटे स्मॅश करून झालेले आहेत. तर आता आपण यात घालणार आहोत चवीपुरता मीठ. मीठ घातल्याच्या नंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि नंतर आपण पावभाजी स्मॅशरने हे व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळं मस्त छान एकजीव होईल. हा जो दाबेलीचा मसाला असतो हाच खूप छान आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण दाबेलीची टेस्ट या मसाल्यावरच डिपेंड असते. तर बघा, सगळं मिक्स झालेलं आहे. किती छान तो मसाला दिसतोय तर आपण बघू शकता. आणि एकदम मस्त असा लुसलुशीत हा मसाला तयार झालेला आहे. आणि हा मसाला तसाच तयार व्हायला पाहिजे, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि अगदी पटकन तयार झालेला. तर आता आपण गॅस बंद करूया. मसाला तयार आहे. तर सगळ्यात लास्टला आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. त्यासाठी मी काही मिरच्या, 3-4 मिरच्या मी पाण्यात भिजत घातल्या होत्या. त्या मिरच्या मी आता मिक्सरमध्ये घेणार आहे. त्यातलं थोडंसं पाणी आपण मिक्सरमध्ये घालूयात. नंतर आपण यात घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मी यात घेतलेल्या आहे. पाववाटी शेंगदाणे हे मी व्यवस्थित भाजून याचे साल काढून घेतलेले आहेत. नेक्स्ट आपण यात चवीपुरता मीठ घालणार आहोत. लास्टला आपल्याला चवीपुरता यात घालायचा आहे लिंबूचा रस, त्यामुळे टेस्ट खूप छान येते या चटणीला. तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चटणीचं वाटण करून घेणार आहोत आणि आपली ही चटणी तयार असणार आहे, लसणाची चटणी. तर चला, आपण आता सर्व करूया दाबेली मसाला. सगळ्यात आधी आपण दाबेली मसाला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. तर जो आपण मसाला बनवला होता तो आपण एका थाळीमध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. त्यावरती आपण घालणार आहोत जे आपण तिखट शेंगदाणे बनवले होते ते तिखट शेंगदाणे, आणि वरतून डाळिंबाचे दाणे. एकदम मस्त जसे ठेल्यावरती जसं सेट केलेलं असतं त्याचप्रमाणे आपण सुद्धा सेट केलेलं आहे. एकदम मस्त, तुम्ही बघू शकता किती छान, अगदी तोंडाला पाणी सुटतंय ते बघूनच. तर आता आपण दाबेली कशी सर्व करायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपण दाबेलीसाठी लागणारे पाव घेतलेले आहेत. दाबेलीचा पाव चिरताना कधी पण असं अर्ध्यावर चिरू नये, कारण काय होतं, पावाचे 2 तुकडे पडतात. त्यामुळे कधी पण असं क्रॉसिंगला कट करायचं, जेणेकरून पावाचे 2 तुकडे पडणार नाहीत. बघू शकता किती मस्त क्रॉसिंगला आपण कट केलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण याला पावाला खाली लावणार आहोत जी चिंचेची चटणी आपण बनवलेली आहे, ती चिंचेची चटणी. कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार लावू शकतो. नंतर आपण यावर टाकणार आहोत जे आपण तिखट शेंगदाणे बनवलेले आहेत ते तिखट शेंगदाणे. आता आपण जो दाबेली मसाला जो बनवलेला आहे तो आपण छानपैकी या पावामध्ये घालूयात. मसाला खूप सारा भरायचा, कारण तो खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मग मसाला भरताना हा छानपैकी असा दाबून घ्यायचा. वरती आपण टाकणार आहोत डाळिंबाचे दाणे, आणि लास्टला आपण टाकणार आहोत त्यावरती चटणी, जी आपण लसणाची चटणी बनवली ती. आता आपण हे व्यवस्थित असं छानपैकी दाबून घ्यायचं आहे. एकदम छानपैकी आपला जो मसाला आहे तो आपण पावामध्ये व्यवस्थित बसवलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पावामध्ये पण तो तसाच सेट करूयात.
सेट झाल्याच्या नंतर आपण या पावाला व्यवस्थित तुपामध्ये छानपैकी शेकून घेणार आहोत. एकदम छानपैकी असं खूप सारं तूप टाकायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे, आणि मस्त त्याला असं छानपैकी शेक द्यायचा. किती मस्त आपली दाबेली तयार होते, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हा जो पाव आहे हा आपण बटरने किंवा तुपाने दोघेही पण याने शेकू शकतो. तर जर आपल्याकडे तूप असेल तर तुपाने, बटर असेल तर बटरने. तर आपण आता तुपाने शेकतोय, पण दोघं साईडने एकदम मस्त प्रकारात हा पाव शेकला गेला पाहिजे, अशा पद्धतीने याला शेकायचा छान. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. जसं ठेल्यावरती कच्ची दाबेली मिळते तशाच पद्धतीने आपण हे सगळे जे याला लागणारे जे पदार्थ आहेत ते सगळे आपण तशाच पद्धतीने बनवलेले आहेत. त्यामुळे अगदी टेस्ट त्याला तशीच येणार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. दोघं साईडने बघा किती मस्त छानपैकी त्याला टेक्स्चर आलेलं आहे, किती छानपैकी तो पाव शेकला गेलेला आहे. तर आता आपण हा पाव काढूयात. आणि सगळ्यात लास्टला आपल्याला लागणार आहेत बारीक शेव, ज्याला आपण नायलॉन शेव असं म्हणतो. हे शेव आपल्याला सगळ्या आजूबाजूने सगळ्या बाजूला लावायचे आहेत. दाबेलीला एक वेगळीच टेस्ट त्याच्यामुळे येते. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते आपली कच्ची दाबेली. तर अगदी ठेल्यावर जशी मिळते तशीच. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.